नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत, नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन इंडिया यांची डिसेंबरमध्ये एक ॲड प्रसिद्ध झालेली होती। त्या ॲडचा फॉर्म फिलअप करण्याची डेट इथे वाढून आलेली आहे। त्याबद्दलचा एक अपडेट त्याच्या वेबसाईटला इथे जाहीर झालेला आहे। तर तो काय आहे अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन यांची महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्या, www.nhrc.nic.in यांच्या डेटेड 8 फेब्रुवारी 2024 हे परिपत्रक आहे। रेफरन्स इज इन्व्हायटेड टू द कमिशन्स वॅकन्सी नोटीस 05/2023 ची त्यांची ॲड आहे। अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ धिस कमिशन ऑन 1 डिसेंबर 2023 ती अपलोड करण्यात आलेली होती पोर्टलला। 7 डिसेंबरला न्यूजपेपरमध्ये देण्यात आलेली होती इन एम्प्लॉयमेंटच्या न्यूजमध्ये। तर न्यूज रोजगार समाचार इन द एडिशन ऑफ 16-22 डिसेंबर 2023 विथ रिगार्ड्स टू इन्व्हाइटिंग द ॲप्लिकेशन फॉर फिलिंग अप फॉलोइंग anticipated existing vacancies in National Human Rights Commissions on deputation basis वर या ॲडचं हे पत्र इथं होतं। तर यात पहिलं पद आहे जॉईंट रजिस्ट्रार लेवल 13 ची पे स्केल आहे, यासाठीचं एक पद आहे। त्यानंतर अंडर सेक्रेटरी यांचे 2 पदं आहेत। लायब्ररियन अँड डॉक्युमेंटेशन ऑफिसर यांचं एक पद आहे। सेक्शन अकाउंट ऑफिसर यांचं एक पद आहे। डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांचं एक पद आहे। सेक्शन ऑफिसर यांचं एक पद आहे। प्रायव्हेट असिस्टंट लेवल 7 चे पे स्केल आहे, 4 पदे आहेत। प्रोग्राम असिस्टंट यांची 3 पदे आहेत। अकाउंटंट यांचे एक पद आहे आणि स्टेनोग्रेड डी यांचे 3 पदे आहेत। तर लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकंट फॉर अबोव सेड पोस्ट इन NHRC इज नाउ हिअर बाय एक्सटेंडेड 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याची डेट वाढवण्यात आलेली आहे। तर जे विद्यार्थी यासाठी इंटरेस्टेड असतील त्यांनी या पदासाठीचं ते फॉर्म इथे फिलअप करू शकतात। सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।